पात्रतेचा निर्णय देताना कुठल्याही कायद्याचं उल्लंघन नाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं पालन करूनच निर्णय। साम टीव्हीच्या मुलाखतीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। ठाकरेंचे आमदार अपात्र का झाले नाहीत, कोर्टात जाण्याचा विचार सुरू, एकनाथ शिंदेंची मोठी माहिती। आदित्य ठाकरे संजय राऊतांविरोधात हक्कभंग आणणार, राम कदमांचा इशारा। आमदार अपात्रता निकालानंतर विधानसभा अध्यक्षांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्यावरून वाद। ठाकरेंच्या निकालानंतर शरद पवारांना धाकधूक, हा निकाल कुणालाही लागू शकतो, पवारांचं विधान। तर नियम सर्वांना सारखेच लागू होतात, बावनकुळेंचं सूचक विधान। श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदेंचे पुत्र नाहीत का, घराणेशाहीवरून आरोप करणाऱ्या शिंदेंना राऊतांचं उत्तर। तर राऊतांना गांभीर्यानं घेत नाही, श्रीकांत शिंदेंचा पलटवार। काँग्रेसमध्ये खुर्चीवरून नाराजी नाट्य, पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना बसण्यासाठी खुर्चीच नाही, कोपऱ्यात उभं राहण्याची वेळ। अजित पवारांचा 25,000 कोटींचा शिखर बँक घोटाळा मोदींनी झाकला, माजी मंत्री शालिनीताई पाटलांचा गंभीर आरोप। लाभार्थ्यांकडून आरोग्य किटच्या पेट्यांची पळवापळवी, देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू असताना किट घेण्यासाठी झुंबड, संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर मधला प्रकार। बाबरी शिवसैनिकांनी पाडली असं म्हणता येणार नाही, कारसेवक डॉक्टर अजित गोपछडेंचा दावा। तर आंदोलनात फडणवीसांचा सहभाग असल्याची दिली माहिती। आणि पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, नाशिकमधील राष्ट्रीय युवा महोत्सवाचं करणार उद्घाटन। तर नवी मुंबईतील अटल सेतूचंही करणार लोकार्पण।